तुझ्या जीवनातून काही माणसे, काही नाती, काही संधी या निघून जातात आणि तुम्ही विचारात पडता, हे माझ्यासोबतच का घडले? या विचाराने तुम्ही दुःखी होता, अस्वस्थ होता आणि मनात तुम्ही विचार करता की मी काय चूक केली. पण बाळा, तुला हे माहिती असू दे की जे गेले त्याला जाऊ दे, कारण ते जाणे आवश्यकच होते. जसे झाडावरून कोमेजलेली पाने गळतात, तसे तुझ्या जीवनातून काही गोष्टी या गळून पडतात, जेणेकरून नवीन हिरवी ताजी पाने फुटू शकतील. जर जुनं पान गळलंच नाही तर नवीन फुटणार कसं? तसेच जे गेले ते तुझ्या वाटचालीचा एक अध्याय होता, पण पुस्तक अजून संपलेले नाही, हे तू लक्षात ठेव. बाळा, आता तुझ्या आयुष्यात काहीतरी अधिक चांगलं येत आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. बाळांनो, तुम्ही विचार करता माझ्या आयुष्यातून तो का गेला, ती नाती का तुटली? पण बाळा, सगळीच नाती ही कायमस्वरूपी नसतात. काही माणसे तुझ्या आयुष्यात फक्त एक धडा शिकवण्यासाठी आलेली असतात. काही तुम्हाला जागे करण्यासाठी येतात, काही तुम्हाला तुमच्या स्वतःकडेच परत घेऊन जाण्यासाठी येतात. आणि जेव्हा त्यांचे कार्य पूर्ण होते तेव्हा ते निघून जातात. त्यांचे जाणे म्हणजे हानी नाही, ती एक आवश्यक परिवर्तनाची प्रक्रिया आहे, हे तू समजून घे. जितक्या लवकर या गोष्टींचा स्वीकार तुम्ही करता, तेवढ्या लवकर तुम्ही त्या गोष्टींच्या दुःखातून बाहेर पडता, हे लक्षात ठेवा. बाळा, जीवनात काही हरवणे म्हणजे संपणे नाही. कधीकधी जे हरवलेले असते त्याचे नव्याने स्थान घेण्यासाठी काहीतरी अधिक मोठे, अधिक उज्ज्वल तुमच्याकडे येत असते. पण त्यासाठी तुला थोडा संयम ठेवावा लागेल आणि तुला विश्वास ठेवावा लागेल. बाळा, जेव्हा तुम्ही पुन्हा त्याच गोष्टींच्या दुःखामध्ये अडकता, तेव्हा तुम्ही म्हणता, स्वामी, सगळं रिकामं झालं आहे. पण त्यावेळेस आमचे तुला एकच सांगणे आहे की बाळा, रिकामे झाल्याशिवाय नवीन भरता येत नाही. जेव्हा तुझं जीवन रिकामं होतं तेव्हाच मी त्यात माझा आशीर्वाद ओततो. तू फक्त सोडून दे. तू फक्त म्हण, स्वामी, जे गेले ते तुमच्या इच्छेने गेले, जे येणार तेही तुमच्या कृपेनेच येऊ दे. मग बघ, तुझ्या मनावरचे खूप मोठे भार हलके होऊन जाईल. बाळांनो, कधीकधी आम्ही स्वतः काही लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करतो, कारण ते लोक तुमच्या उन्नतीसाठी योग्य नसतात. तुम्ही त्यांना प्रेमाने धरून ठेवता, पण ते तुम्हाला खाली खेचत असतात. तुम्ही त्यांना प्रेम देता, पण ते तुम्हाला तोडत असतात. आणि हे सर्व आम्ही पाहतो आणि मग माझ्या कृपेने आम्ही तो धागा तुटवतो आणि त्यावेळेस तुम्ही रडता. पण त्यावेळेस तुझी ही आई आनंदी होते, कारण जास्त तुझ्यासाठी काहीतरी अधिक सुंदर हे तयार होत आहे. मला माझ्या बाळाला असे दुःखात, त्रासामध्ये असलेले पाहवत नव्हते, त्यामुळेच आम्ही तुला त्या तुरुंगातून बाहेर काढले. बाळा, या जगात काहीही कायम नाही, ना दुःख, ना आनंद, ना माणसे, ना परिस्थिती. सर्व काही बदलतेच आणि हाच बदल म्हणजे जीवनाचे सौंदर्य आहे. तुम्ही जर जे गेले ते का गेले यातच जर अडकून बसलात, तर जे येत आहे ते पाहण्याची क्षमता तुम्ही हरवून बसता. म्हणून बाळा, तुझ्या डोळ्यातून आसवे गाळून हळूच माझ्या चरणी ठेव. तुझी आसवे ही आम्ही पुसतो आणि तुला नवीन दिशा देतो. त्यामुळे बाळा, स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे, त्यामुळे तू त्यामध्ये अडकू नकोस. कारण
भविष्यात जे तुझ्यासाठी चांगले उत्तम आम्ही निवडलेले आहे त्याच्या स्वागतासाठी तू तयार राहा आणि काळजी करू नकोस. तुझे भविष्य, तुझे आयुष्य हे आमच्या हातामध्ये सुरक्षित आहे. तू निश्चिंत राहा. बाळांनो, जीवनात जे काही गमावले जाते ते तुमच्या आत्म्याच्या वाढीसाठीच असते. तुम्ही मात्र हरवलेल्या गोष्टी मागे रडता, पण आम्ही पाहत आहोत ते हरवण्यामुळे तुम्ही अधिक आतून मजबूत बनत आहात. तुमच्या हृदयात नवीन ओज निर्माण होत आहे. तुम्ही आता जास्त परिपक्व झालेला आहात. बदलाचा स्वीकार तुम्ही केलेला आहे आणि आमचा हाच हेतू आहे. तुला शुद्ध करणे, तुला जागृत करणे, तुला तुझ्या दिव्य स्वरूपाची जाणीव करून देणे. बाळा, जेव्हा तू जे गेले त्याला जाऊ दे असे मनापासून म्हणायला शिकशील, तेव्हा तुझे आयुष्य स्वातंत्र्याने फुलू लागेल. तुझे मन शांत होईल, तुझा आत्मा उजळेल आणि तुझ्या आसपासची ऊर्जा बदलायला चालू होईल. तेव्हा आम्ही तुझ्याकडे पाहू आणि म्हणू, हे आमचे बाळ आता तयार झाले आहे. अधिक चांगल्या, अधिक आनंदी, अधिक दिव्य जीवनासाठी ते तयार झालेले आहे. कारण जो सोडून देतो त्याच्याकडे सगळे येते, जो धरून ठेवतो तो रिकामाच राहतो. म्हणूनच बाळा, आजपासून एक ठरव, जे गेले त्याला जाऊ दे. ते तुझे नव्हतेच, ते फक्त तुझ्या प्रवासाचा एक छोटा टप्पा होता. आता पुढचा टप्पा सुरू झालेला आहे आणि तू कोणतीच काळजी करू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. आमच्या आशीर्वादाचे कवच तुझ्या भोवती फिरत आहे आणि आमच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते तुला अचंबित करेल, कारण ते तुझ्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर असेल. त्यामुळे जे गेले त्यात तू रडू नकोस. हस, कारण तू अनुभव घेतलेला आहेस. कृतज्ञ राहा, कारण त्या अनुभवाने तुला शहाणे बनवलेले आहे. आता उघड मनाने, पूर्ण विश्वासाने म्हण, स्वामी, तुमच्या इच्छेप्रमाणे माझ्या आयुष्यात जे काही येईल ते मी प्रेमाने स्वीकारतो. तू पूर्ण विश्वास ठेव. जे तुझ्या आयुष्यातून गेलेले आहे त्याचे दुःख तू करू नकोस. त्याला जाऊ दे, कारण त्यापेक्षा अधिक चांगले तुझ्याकडे येत आहे आणि ते तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, कारण ते आमच्या आशीर्वादाने तुला मिळालेले आहे. त्यावर अधिकार फक्त तुझाच असणार आहे. ते फक्त तुझेच असणार आहे. काळजी करू नकोस आणि स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. आम्ही तुझ्या प्रत्येक पावलांसोबत तुझ्याबरोबरच आहोत. तू फक्त सोडून द्यायला शिक. जेच तुझे आहे ते तुला मिळेल. जोपर्यंत एक दरवाजा पूर्णपणे बंद करत नाही तोपर्यंत दुसरा दरवाजा कसा काय उघडणार? त्यामुळे जे गेले ते सोडून दे आणि नव्याचा आनंदाने स्वीकार कर. तुझे कल्याण होईल.